बघा काय सांगतात, भाव भक्ती भीमा उदक ते वाहिजे आणि बरवा शोभत आहे पांडुरंग. म्हणजे आपल्याला उदक कोणता व्हायला सांगितला? भाव आणि भक्तीचा उदक व्हायला सांगितलं. आपण भीमा नदीमध्ये जाऊन काय करतो? आंघोळ करतो. पण संत सांगतात भाव भक्ती भीमा, म्हणजे तुमचा भाव हीच भक्ती आहे. तुमचा भाव हीच भक्ती आहे आणि त्या भावातून भगवंताला प्राप्त करायचं. आपल्या भावातून भगवंताला प्राप्त करायचं. आणि तो भाव वाढवण्यासाठी आपला हा रोजचा जो आहे प्रवाहित असलेला जो प्रवाह आहे, या प्रवाहामध्ये आपण प्रत्येकाने काय करावं? तर प्रत्येकाने आपलं मन शुद्ध करावं. कारण आपलं शरीर शुद्ध करणं म्हणजे भक्ती नाही. कारण मनसंकल्पाची पापे जाती का तीर्थाची या बापे. तीर्थाला जाऊन आपण आंघोळ केली, पण आपलं मन जो संकल्प विकल्प तयार करतो, मनाचे संकल्प विकल्प चालू आहेत, ते थांबतील का? तर नाही थांबणार. आणि ते थांबण्यासाठी आपल्याला जो काय आपण भागवत वाचतो, या भागवताचं आपलं वाचन चालू आहे, अर्थासहित यथार्थ वाचन. या वाचनातून हळूहळू काय होईल? तर आपला प्रवाह जो आहे तो भगवत तत्वाकडे जाईल. आणि तो भगवत तत्वाकडे जाण्यासाठी आपले प्रयत्न आहेत सगळे. भगवंताशी एकरूप होणं, भगवत तत्वाकडे जाणं, आत्मज्ञानाविषयी आवड निर्माण होणं, हा भागवताचा मुख्य उद्दिष्ट आहे. आणि तो उद्दिष्ट साध्य व्हावा म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करतो. सातत्याने प्रयत्नशील असला पाहिजे. प्रत्येक साधकाने सातत्याने प्रयत्नशील व्हा. कारण प्रयत्नच माणसाला पुढे नेतात. आता प्रत्येकाने थोडं का होईना पण प्रयत्न करायला पाहिजे. कारण प्रयत्न केला तरच आपल्याला पुढं जाता येईल. प्रयत्न विना कार्य झाले, जेवल्या विना पोट भरले. प्रयत्न विना कार्य झाले आणि ज्ञाने विना मुक्त झाले, हे तो घडे ना. प्रयत्न विना कार्य झाले, जेवल्या विना पोट भरले आणि ज्ञाने विना मुक्त झाले, हे तो घडे ना. म्हणजे प्रयत्नाशिवाय आपल्याला सुटका नाही. जेवल्याशिवाय आपण जर जेवलो तरच आपलं पोट भरणार आहे. आपण त्या जेवणाकडे बघत राहिलो आपण, तर पोट भरेल का? मग प्रत्यक्ष काय करायला पाहिजे? आपण कृती करायला पाहिजे, कृतीत उतरायला पाहिजे. आणि ती कृती उतरण्यासाठी आपल्याला प्रत्येक साधकाला अनुभव यायला पाहिजे. आणि अनुभवाचा हाच आपला गुरु आहे. गुरुने जे काय आपल्याला सांगितलं त्याच्याप्रमाणे आपला अनुभव आला की अनुभव पण गुरु आहे. गुरु हे आहेतच, अनुभव पण गुरु आहे. गुरुने सांगितलेल्या ज्ञानातून आपल्याला अनुभूती येणं हा पण एक गुरु आहे. अनुभव पण गुरु आहे आपला. आपण आता उभीकडे वळूया. एकनाथी भागवत अध्याय 19 आणि श्लोक क्रमांक 43 चालू आहे. आणि त्यातली ओवी क्रमांक आहे 549. ऐशी एकता सद्गुरु कीर्ती, जड जीवा उद्धरती, गुरुनामाची महाख्याती, ऐकोणी कापती यमकाळ. काय सांगितलं इथे? ऐशी ऐकता सद्गुरु कीर्ती. सद्गुरूंची नुसती कीर्ती ऐकली तरी पण यमांना असा काफरा सुटतो. यम कुठं पळून जातात. आता यम म्हणजे काय ते समजून घ्या. इथं तेच सांगितलं. यम म्हणजे काय? यम म्हणजे ते शिंगावाले यम नाही सांगितले, ज्यांना मोठी मोठी शिंगा असतात. आपल्याला दाखवतात दृश्यामध्ये. आणि पर्वतीखाली कापतात, चण्याच्या लोखंडी चण्यावर झोपत, ते यम नाही सांगितलं. यम म्हणजे काय? यम म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले आपले विषय. आणि त्या विषयांना काय करतो? तर विषयांना काफरा सुटतो. म्हणजे विषय शांत होतात. ऐशी ऐकता सद्गुरु कीर्ती. सद्गुरूंची कीर्ती आपण ऐकली, जड जीव उद्धरते. जे जड जीव आहेत, जे अज्ञानामध्ये रुतलेले आहेत, अज्ञानारूपी चिखलामध्ये रुतलेले आहेत, अज्ञानरूपी चिखलामध्ये जे अडकलेले आहेत, जे आपल्या पिंडामध्ये अज्ञान घेऊन फिरत आहेत, ज्यांना विषयांचं पूर्ण ज्ञान आहे पण आपल्या आत्म्याचं ज्ञान नाही.
ऐसे ऐकता सद्गुरुकीर्त जड जीव उद्धरती, गुरुनामाची महाख्याती एकोणी कापती यमकाळ. गुरुनामाची म्हणजे काय? गुरुने दिलेल्या नामातून किंवा गुरुने केलेल्या कार्यातून ती कीर्ती ऐकली एखाद्याने, तर एखाद्याच्या साधकाच्या अंतःकरणामध्ये असलेले विषय यम म्हणजेच विषय आहेत, आणि ते काय करतात तर ते पळून जातात किंवा ते शांत होतात. गुरुच्या कृपेतून हे सगळी क्रिया होते. सगळ्या आतल्या क्रिया आहेत. थोडंसं तुम्हाला समजायला जड जाईल, पण थोडंसं सहन करा. कारण काय, आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. आपल्याला परब्रह्म तत्वापर्यंत पोचायचं असेल तर मग आपल्याला थोडंसं बारकाईने, थोडंसं सूक्ष्म विचार करायला पाहिजे. सूक्ष्माकडे जाणं म्हणजे व्यापक होणं. ऐसे ऐकता सद्गुरु कीर्ती जड जीव उद्धरती, गुरुनामाची महाख्याती ऐकोनी कापती यमकाळ. त्या सद्गुरूंचे महिमान करी बुडत्याचे उद्धरण, निवारी जन्ममरण शिष्य समाधान निजदाता. ह्या सद्गुरू शिष्याला खरे समाधी सुख देणार आहे. त्याचा महिमा जीवांचा उद्धार करतो, त्याचा जन्ममरणाचे निवारण होतो. म्हणजे ह्या सद्गुरूचा जो महिमा आहे, ह्या सद्गुरूचा शिष्याला खरे समाधी सुख देणारा, शिष्याला काय करतो, समाधी सुखाकडे घेऊन जातो. समाधी सुख कधी मिळेल आपल्याला? बघूया, आपल्याला सांगता येतो का? बघा, 2 मिनटं विचार करा की आपल्याला समाधी सुख कधी मिळेल. समाधी सुख म्हणजे त्या जमिनीत माणसाला पुरून घेणं नाही. समाधी सुख म्हणजे म्हणजे परब्रह्म सगळीकडे सारखा आहे, आणि परब्रह्म सगळीकडे सारखा असल्यामुळे आपल्याला पण त्या समस्थितीला, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. सगळीकडे जळीस्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे परमात्मा भरलेला आहे, असा अनुभव येणं म्हणजे समाधी सुख आहे. कारण परमात्मा सगळीकडे सम आहे. परमात्मा सगळीकडे सारखा भरलेला आहे, आणि त्या समसुखाचं, त्या सच्चिदानंद स्वरूपाचं आपल्याला अनुभव येणं म्हणजे समाधी सुख आहे. त्या सद्गुरूच्या महिमानं करी बुडत्याचे उद्धारण. सद्गुरूचा महिमा असा आहे की एखादा माणूस बुडतो. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळवला. संत सांगतात, बुडते हे जन न देखवे डोळा. सगळे जण या कलियुगामध्ये सगळे विषयांच्या त्या नदीमध्ये, वासना नदी महापुरी, वासनारूपी नदीमध्ये सगळे वाहत चालल्यात. कारण सगळे विषयांमध्ये अडकल्यात आणि नदीच्या प्रवाहामध्ये चालल्यात. संपूर्ण प्रवाहाबरोबर वाहत चालल्यात. पण प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याला शिकवणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे. प्रवाहाच्या विरुद्ध गेलो आणि आपण जर त्या निजस्वरूपाला आपण पोचलो, विषयांना जिंकून आपण त्या आत्मतत्वापर्यंत पोचलो, तरच आपल्याला ते आत्मसुख प्राप्त होतो. आणि विषयांनी आपल्याला हरवलं तर आपण त्या प्रवाहरूपी नदीमध्ये वाहतच चाललोय. मग ते वाहनं कधी थांबेल आपल्याला? कारण तो प्रवाह आहे नदीचा. प्रवाहाबरोबर जाणं एकदम सोपं आहे, पण प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे दमछाक आहे. आणि सद्गुरू ते करतात. या विषयांचा प्रवाह या कलियुगामध्ये बलत्तर झालेला आहे, आणि प्रत्येक माणूस त्या विषय सुखामध्ये भरकटत चाललेला आहे. प्रत्येक माणूस भरकटत चाललेला आहे विषयांच्या सुखामध्ये. पण सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू या आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध जायला शिकवतात. आणि ते कसं जायचं ते ध्यानाच्या प्रक्रियेतून शिकवतात. ध्यानाच्या प्रक्रियेमधून ते आपल्याला शिकवतात. त्या सद्गुरूंच्या महिमानं करी बुडत्याचे उद्धरण. आणि सगळे लोक त्या प्रवाहामध्ये बुडणार आहेत असं सद्गुरूंना माहीत असतं. आणि सद्गुरू स्वतः येऊन काय करतात, तर ते नाम साधन देतात, अनुग्रह देतात. आणि अनुग्रहाच्या माध्यमातून ठाईच बैसुनी करा एकचित्त, आवडी आनंद अनुभवा. म्हणजे एका जागेवर बसून
त्या भगवंताचं नामस्मरण करायला लावतात. आणि एकदा का भगवंताचं नामस्मरण आपल्या नाभीच्या ठिकाणी चालू झालं की आपले विषय नाभीच्या ठिकाणी दबा धरून बसलेले आहेत ते सगळे बाजूला होतात आणि आपला प्रवाह जो आहे विषयांचा तो बाजूला होतो आणि शुद्ध चैतन्य आपल्यामध्ये परमात्मा चैतन्य स्वरूप आहे आणि ते शुद्ध चैतन्य नामाचं आपल्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. निवारी जन्ममरण आणि तो प्रवाह एकदा चालू झाला आपला नाभीच्या ठिकाणी आपला जन्ममरणाचा फेरा ताबडतोब आपल्याला काय करतो जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाजूला निघतो. शिष्य समाधान निज दाता आणि शिष्याला समाधान देतात असा तो निज दाता आहे. म्हणजे निज म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाकडे आणणारा, दाता म्हणजे दातारू म्हणजे आपल्याला तारणारा, आपल्या आत्मस्वरूपाकडे आणणारा, आपल्याला तारणारा निज दाता आणि तो दातार आहे. तोच आपला दातार आहे. दातार म्हणजे आपल्याला तारणारा. सुहृदय आप्त सखा बंधू शिष्याचे सद्गुरू प्रसिद्धू निवारून नरक संबंधू परमानंद सुखदाता. आणि सद्गुरू काय करतात? सद्गुरूचं हेच कार्य आहे की शिष्याला परमानंद सुखामध्ये नेऊन परमानंद सुखामध्ये नेऊन त्याला काय करतात तर परम सुखामध्ये नेऊन त्याला सोडतात. आणि माणसाचं परमानंद परमसुख हेच आत्मसुख आहे. सच्चिदानंद स्वरूप हेच मुख्य काय हेच मुख्य प्रत्येक माणसाचं स्वरूप आहे. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसा अधिकार नारायणाने कृपावलोके दिला असे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे प्रत्येक माणसाला अधिकार दिलेला भगवंताने सच्चिदानंद स्वरूप हीच खरी पदवी आहे. आणि सच्चिदानंद स्वरूप हाच परमात्मा आहे आपला. आपला परमात्मा स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपालोकेने दिला असेल. भगवंताने आपल्यावर कृपा केलेली आहे की आपण सच्चिदानंद स्वरूपच आहोत, पण आपण त्या आत्मस्वरूपाला विसरल्यामुळे आपल्याला सुहृदयाप्त सखा बंधू शिष्याचे सद्गुरू प्रसिद्धू निवारून नरक संबंधू. या नरक संबंध म्हणजे विषय वासनांच्या नरकरूपी प्रवाहातून बाजूला काढून आपल्याला सच्चिदानंद स्वरूपाकडे घेऊन जाणारा सद्गुरू आपल्याला निवारुणे नरक संबंधू म्हणजे नरकाला जाणारे जे साधक आहेत, जे माणसं आहेत, त्यांना कुठे नेतात तर परमानंद सुखदाता आपल्या स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममान करणारा सद्गुरू आपल्याला भेटला तर आपल्या विषय सुखापासून या मोहाच्या नदीतून आपल्याला बाजूला काढतात. आणि म्हणून काय लिहिले आहे की सद्गुरू काय करतात की वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून तारी. तो सद्गुरू सांगितले. सद्गुरू ही व्याख्या करताना संत रामदास सांगतात वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी तेथे उडी घालून तारी. तो सद्गुरू म्हणजे वासनारूपी नदीमध्ये वासनेचे पूरच्या पूर आल्यात नद्यांना आणि त्या नद्यांच्या प्रवाहामध्ये वासनारूपी महापुरामध्ये प्रत्येक माणूस वाहत चाललेला आहे. आणि सद्गुरू काय करतात? उडी घालून स्वतः त्याच्यामध्ये उडी घेतात आणि प्रत्येक शिष्याला बाहेर काढतात. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी तेथे उडी घालून तारी. तो सद्गुरू आणि काय करतात? उडी घालतात आणि आपल्याला बाहेर काढतात. आता गृहाचे लक्षण तुझं सांगेन मी संपूर्ण माड्या गोपुरे धावलारे जाण गृहप्रमाण ते नव्हे. आता पुढे जाऊन काय सांगतात? गृहाचे लक्षण तुझं मी घर कशाला म्हणतात आणि घरामध्ये कुठली लक्षणं असली पाहिजे. घराबद्दल उल्लेख करताना कोणतं घर सांगतात नाथ महाराज ते आता आपण ऐकूया. आता गृहाचे लक्षण तुझं मी सांगेन संपूर्ण माड्या गोपुरे धवलारे जाणं गृहप्रमाणे ते नव्हे. म्हणजे माड्या बांधणे, घर बांधणे, बंगले बांधणे, राजवाडे बांधणे हे घर नाही सांगितले. मग घर म्हणजे काय?
तर प्रत्येक देह हा काय आहे, प्रत्येक देह हाच भगवंताला राहण्याचा घर आहे. नाना शरीरे हीच मंदिर आहे. आतमध्ये राहायचे जीवेश्वर आहे, म्हणजे जीव नावाचा ईश्वर आपल्या आतमध्ये राहतो. मनुष्य देह तो गृहाश्रम. बघा, मनुष्य देह हाच आश्रम आहे भगवंताला राहण्याचा. मनुष्य देह हाच घर आहे जेथे नित्य वसे मी पुरुषोत्तम, जेथे मी भगवंत सातत्याने राहतो. दिले की नाही. जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. म्हणजे आपला देह काय आहे, देहच पंढरी आहे आणि त्याच्यामध्ये राहणारा तो आत्मा जो पांडुरंग आहे. पण तो कधी प्रकट होईल, संतांच्या संगाती सदा राही दंग, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. म्हणजे संतांच्या संगतीत राहूनच आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन होणार आहे. इथं नाथराय तेच सांगतात, मनुष्य देह तो गृहस्थ आश्रम. माणसाचा देह हाच भगवंताचा आश्रम आहे जेथे नित्य वसे मी पुरुषोत्तम, जेथे मी राहतो, भगवंत राहतो. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे, आणि मढ्यास कर्तृत्व घडे हे कदापि न घडे. संत रामदासांनी लिहिलाय, श्वास कोंडता म्हणती, श्वास कोंडता देह पडे. जोपर्यंत आपल्या या देहामध्ये चालवणारा तो श्वास, तो आपला प्राण, तो आपला परमात्मा आपल्या आतमध्ये, तोपर्यंत आपल्याला श्वास कोंडता देह पडे. तो आपला कोंडला. जर भगवंताने आपल्या आतनं जाणं येणं बंद केलं, त्या श्वासाने असं ठरवलं की आपल्या बाहेर पण निघायचं नाही ना आत पण जायचं नाही, असं जर त्याने ठरवलं त्या श्वासदेवाने, त्या प्राणदेवाने, तर काय होतं, श्वास कोंडता देह पडे. देह जागेवरच कोलॅप्स होतो, माणूस जागेवर आडो होतो. भगवंतानी जाणं येणं बंद केलं आपल्या आतमध्ये. श्वास कोंडता, तर आपला श्वास कोंडतो. देह पडे, देह पडता म्हणती मडे. आणि काय झालं, देह पडल्या पडल्या आपण डिक्लेअर करतो, नाकाजवळ हात ठेवतो, श्वास चेक करतो. डॉक्टरकडे गेलं का डॉक्टर पण हात चेक करतो आणि डॉक्टर बोलतो ह्याचा श्वास गेला आता. आणि डिक्लेअर काय करतो, डिक्लेअर काय करतो, मड झाला, गेला, देह गेला. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे. आणि माणूस मढा होऊन जातो. मग देव कुठे, तो पुरुषोत्तम आपल्या आतमध्ये. भगवंत तेच सांगतो, इथं नाथ महाराज तेच सांगतो. उद्धवाला कृष्ण परमात्मा सांगतो की अरे बाबा, जेथे नित्य वसे मी पुरुषोत्तम, तुमच्यामध्ये नित्य आहे, अनित्य नाही, नित्य आहे. या जन्मात पण आहे, या मागच्या जन्मात पण मीच होतो आणि पुढेही मीच असणार. तो श्वासच आपला देव आहे. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मढे. आणि मढ्यास कर्तृत्व घडे हे कदापि न घडे. मढ काही करत नाही महाराज. मढ काय करतो, मढ काही करत नाही. मग चालवणारा आपल्याला जो शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे, जो श्वास आपला जातो येतो जातो येतो, तो आपला देव आहे. आणि त्या देवाला आपण सगळे विसरलोय आणि विसरले तया थोर झाले आणि पचविल्या खाणी लक्ष 84च्या. आणि माणूस 84ला निघून जीव होतो, 84ला माणूस 84ला जातो एक श्वासाला विसरलं तर. मनुष्य देह तो गृहस्थ आश्रम, जेथे नित्य वसे मी पुरुषोत्तम, तेथील करिता स्वधर्म कर्म आत्माराम उल्हासे. मी आत्माराम तुझ्या आतमध्ये, आणि तू स्वधर्माने कर्म केले आणि स्वधर्माचं पालन केलं तर भगवंत म्हणतो मी आत्मा तुझ्या आतमध्येच आहे आणि मला आनंद होतो. भगवंत स्वतः सांगतो उद्धवाला की मला आनंद होतो जर तुम्ही स्वधर्माने कर्म केले, सर्व धर्माचं पालन करून जर तुम्ही सातत्याने माझं नामस्मरण केलं. स्वधर्म कर्म म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहून, म्हणजे भगवंताचं नामस्मरण करता करता जी जी कर्म होतील ती कर्म भगवंताला अर्पण होतात. आणि जी कर्म आपण स्वतःहून करतो भगवंताचं नामस्मरण विसरून, भगवंताचं नामस्मरण विसरून जी जी कर्म होतात ती आपल्याला नाशाला कारणीभूत होतात. म्हणजे आपला अहंकार वाढवतात थोडक्यात काय. आणि अहंकार काय करतो माणसाला अहंकार काय करतो, कुश कीटकाच्या परी आपण वैरी, आपणच आपल्याला वैरी झालोय.
जसं कोश कीटक स्वतःभोवती जाळे विणतो आणि स्वतःच त्याच्यामध्ये मरतो, तसा प्रत्येक माणूस भक्तिमार्गामध्ये पण अभिमान आलेला आहे प्रत्येकाला, आणि त्या अभिमानामध्ये माणूस अडकलेला आहे. कोणाला गुरु अभिमान आहे, कोणाला पंथ अभिमान आहे, कोणाला ज्ञानाचा अभिमान आहे, कोणाला सुंदर बायकोचा अभिमान आहे, कोणाला सुंदर नवऱ्याचा अभिमान आहे, कोणी गाडी घेतली म्हणून अभिमान आहे, कोणाला प्रॉपर्टीचा अभिमान आहे, काही नामधारक, मी नामधारक त्याला नामाचा अभिमान आहे. म्हणून अभिमान टाका. ज्या नरदेहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिती. बघा इथं काय लिहिलंय, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म. नारायणे नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंते गाऊ गीते. स्वर्गीचे अमर इथे तेच सांगतात, ज्या देहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिते. ह्या देहासाठी इंद्र बरं का, स्वर्गलोकातले लोक, स्वर्गातले अमर इच्छितात की मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म व्हावा, आणि तो जन्म आपल्या हातात मिळालेला मनुष्यदेह. मनुष्यदेह निधान हे धन आहे आपल्याला दिलंय. मनुष्यदेह निधान सापडले हाती, उत्तम सार उत्तम गती. म्हणजे सार काय असर काय आपल्याला समस्त बाकी योनीमध्ये नाही समजत. जे देवची म्हणती ते देवची होती, तरी का ना बा धरावा चित्ती. तरी भगवंताचं नाव आपण चित्तामध्ये का धरू नये. ज्या नरदेहाची प्राप्ती इंद्रादिक देव वांछिती, वेद वाणी ज्या देहाची कीर्ती, निजमोक्ष प्राप्ती नरदेही. सगळं काही या नरदेहाची लागवेगे. ह्या नरदेह मिळालाय, ह्या नरदेहाच्या माध्यमातून जे काय तुम्हाला पाहिजे ते होता येतो. कोणी गिरीकंदरामध्ये जातो, कोणी गुहेमध्ये जाऊन बसतो, कोणी पूजा करतो. सगळं काय या नरदेहातून करता येतं आपल्याला. जी काय प्राप्ती आहे भगवंताची ते मनुष्य देहाच्या माध्यमातूनच मनुष्य देहा मिळालाय म्हणून आपलं प्राप्ती आहे. बाकी योनीमध्ये इतर योनीच्या टाह्या विचारच नाही. आणि एवढे आपल्याला चांगल्या प्रकारे योनी मिळाली मनुष्य देह, आणि आपण काय करतो ती, तर आपण ती वाऱ्यावर घालवतो, विषयांवर घालवतो. म्हणजे विषय सुख, विषय भोगीचे सुख ते साध्यंतेची जाणं दुःख. माऊली सांगतात 100% दुःख आहे विषय भोगामध्ये. या नरदेहाची प्राप्ती इंद्रादिक देवांची ती. बघा इंद्रादिक देव पण ह्या नरदेहाची इच्छा करतात. वेदवाणी ज्या देहाची कीर्ती, आणि वेद पण या देहाची कीर्ती, वेदशास्त्रे पण या देहाची कीर्ती वाखाणणी करतात. निज मोक्ष प्राप्ती नरदेही. ह्याच देहामध्ये आपल्याला मोक्षप्राप्ती मिळवता येतो. निजगृह जे आहे, जे साचार ते जाणावे नर शरीर. या शरीराला केवढी किंमत दिली बघा. या अखंड ब्रह्मांड, भगवंत म्हणतो या ब्रह्मांडाला बनवायला मला जेवढी शक्ती लागलेली नाही, तेवढी एक नरदेह बनवण्यासाठी मला शक्ती लागलेली आहे. संपूर्ण ब्रह्मांडाची रचना करताना जेवढी शक्ती लागलेली आहे, तेवढी एक नरदेह बनवण्यासाठी भगवंताला शक्ती लागलेली आहे. आणि हा नरदेह आपण काय करतो, विषयांवर घालवतो आपण. निजगृह जे साचार ते जाणावे नर शरीर. आता आड्यपणाचा विचार तोही प्रकार अवधारी. निजगृह जे साचार ते जाणावे नर शरीर. जो मनुष्य ज्ञानाने संपन्न असतो तोच अत्यंत श्रीमंत, आणि त्याचे धन चोरीस जात नाही. जो ज्ञानगुणी अतिसंपन्न, जे कल्पांती नवेचे धन, तो आढ्यतम जान ये रते धन नश्वर. जो ज्ञानगुणी अतिसंपन्न, सगळं धन चोरीला जाईल तुमचं. तुमच्याकडे पैसा असेल, अडका असेल, जमीन असेल, घर असेल, मेल्यावर दुसऱ्याच्या नावावर जातो. जागा असेल तर सातबारा ताबडतोब ट्रान्सफर होतो. घर असेल तर घरपट्टी दुसऱ्याच्या नावावर जाते. पण तुम्ही स्वतः
भगवंताचं ज्ञानधन जे तुम्ही मिळवलेलं आहे ते तुमच्या सोबतच जातो. म्हणून सगळ्या धनामध्ये श्रेष्ठ धन कोणतं आहे तर ज्ञानधन. सगळ्यात धन कुठला श्रेष्ठ आहे? ज्ञानधन. आणि ज्ञानदान पण सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपण काही लोक म्हणतात की अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाही, त्याही पेक्षा श्रेष्ठ ज्ञानदान आहे. का अन्न आपण आज खाला उद्या निघून जातो, पण ज्ञान कसं आहे तर आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये उपयोगाला येतो. आपल्याला ज्या जन्मात आपण जाऊ त्याच्या जोडीला आपल्याला ज्ञान घेऊनच माणूस जातो. ज्ञान कुठेही जात नाही, ज्ञान आपल्याबरोबर येतो. म्हणून ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि तेच काम आता या नाथरायांनी आपल्याबरोबर केलेलं आहे. नाथाने आपल्याला ज्ञानदान द्यायला सुरुवात केलेली आहे. उद्धवाला निमित्त करून भगवंताने आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे. जो ज्ञानगुणी अतिसंपन्न जे कल्पांती नव्हेचे धन. कल्पाच्या कल्प गेली तरी याचा काही नाश होत नाही या धनाचा. तोची आढ्यतम जाण येर ते धन नश्वर, बाकीचे सगळं नाशिवंत आहे. बाकी दान काय आहे, बाकी ज्ञान काय, सगळं नाशिवंत जाणारे म्हणतो. सगळंच्या सगळं जाणारे, काहीच राहणार नाही. मग ज्ञानधन हे कुठेही जात नाही. म्हणून ज्ञानदान आणि ज्ञानधन हे सगळ्यात उत्तम धन आहे. आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला गुरुकडे जायला पाहिजे. आणि म्हणून गुरु दाविले या वाटा. गुरुने आपल्याला वाट दाखवली, त्या वाटेतूनच आपल्याला पुढे जायला मार्ग मिळेल. आणि गुरुच्या वाटेत आपण गेलो नाही. आणि हल्लीच्या जगामध्ये कोणी पण कोणाला गुरु समजतात. गुरु कोणाला समजतात तर एखाद्या माणसाचं काम झाला, त्याने गुरुकडनं अपेक्षा केली आणि गुरुकडनं बाबा मला गुरु भेटलाय, गुरुकडनं मागितलं मला घर होऊ द्या, माझी प्रॉपर्टी होऊ द्या, माझ्या मुलाचं चांगलं लग्न होऊ द्या. हे सगळं झाल्यानंतर अरे बापरे मी ज्या गुरुकडे गेलो आणि त्या गुरुकडे गेल्यामुळं माझ्या मुलाचं लग्न झालं, मला चांगलं घर मिळालं, मला चांगली इस्टेट प्रॉपर्टी मिळाली. पण अरे हे नश्वर मागणं, हे सगळं धन नश्वर जाणार आहे. मग ज्ञानधन काय आहे? ज्ञानधन शेवटपर्यंत जात नाही. आणि ते आपल्याला गुरुकडनं मागता यायला पाहिजे. ज्ञानधन मागता यायला पाहिजे. आणि ते ज्ञानधन गुरु आपल्याला कधी देतो तर आपल्याला गुरु काय करतो, आपल्याला ध्यानाला बसवतो आणि आपल्या जीवाला आपल्या शिवस्वरूपाशी एकरूप करून देतो. आणि त्या एकरूपतेतून आपल्याला सच्चिदानंद स्वरूप आपल्याला स्वतःला होता येतो. मग सच्चिदानंद स्वरूप हेच आपलं ध्यान आहे. सच्चिदानंद स्वरूप हेच आपलं ज्ञान आहे. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे लिहिले की नाही? काय लिहिले? सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असेल. आपल्याला भगवंतांनी कृपा करून आपल्याला तो सच्चिदानंद स्वरूप, आपण मूळचेच आहोत पण आपण त्याला विसरले आहोत. आणि तो दान आपल्याला मिळालं पाहिजे, तो ध्यान आपल्याला मिळालं पाहिजे, ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आणि त्या ज्ञानासाठी आपण सद्गुरूला शरण जायला पाहिजे. नाही तर लोक आपल्या संसारातल्या मागण्या करायला भरपूर लोक जातात, पण संसारातली मागणी आज ना उद्या जाणार आहे. कारण इतर लिहिलं की नाही, तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचा काय विचार, एके ठाई जन्मास आली ते तो आपली कैशरी मानिले पडत मूर्खा. आपण एका ठाई जन्माला आलोय, बायको माझी, मुलं माझी, आणि पुढे सांगतात तुझं नव्हे तुझं शरीर. आपलं शरीरच आपलं नाही. मग शरीरासाठी जे आपण मागू ते सगळं नाशिवंत आहे. शरीरच आपलं राहणार नाही, मग शरीर सुखासाठी जे मागू ते पण नाशिवंत असणार की नाही? मग ते लोकांना कळत नाही ना, ते कळायला पाहिजे. नश्वर धनाची आढ्यता अवश्य नेत अदपाता. इथं पुढं आलं बघा, नाथाने लिहिलं पुढं की नश्वर धनाची आढ्यता. मनुष्य काय करतो, जे नश्वर आहे ते नश्वर धन काय करतो, मनुष्य मागतो भगवंताकडनं किंवा सद्गुरूकडनं, आणि त्याच्या गर्वाने मनुष्याने नक्की अधःपतन होते. आणि नश्वर धन आल्यामुळं माणसाला गर्व होतो आणि त्या गर्वाने माणसाचं अधःपतन होतं. कसं होतं अधःपतन? तर एकदा धन आलं, इस्टेट आली, प्रॉपर्टी आली,
गाडी आली, बंगला आली की माणसाला त्याचा गर्व होतो. आणि ते गर्व काय करतो माणसाला? गर्वच माणसाला काय करतो तर त्या नरकाकडे घेऊन जातो माणसाला. आणि जे काय आपण मागितलं असतो ते नश्वर आहे आणि आपला देह पण नश्वर आहे. मग शाश्वत काय आहे? तर शाश्वत परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्माची ओळख घेणं, त्या परब्रह्माशी एकरूप होणं म्हणजे काय? म्हणजे ज्ञान आहे. आणि ते ज्ञान कोणी मागत नाही. आणि ते ज्ञान मागायला पाहिजे. ते ज्ञान मागता यायला पाहिजे. प्रत्येक साधकाला भगवंताकडे किंवा श्रीगुरूंकडून काय मागता यायला पाहिजे? तर नश्वर धनाची आड्यता अवश्य नेणे आद्य पाहता. हे नश्वर धन आहे ते आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो. आद्य पाहता अधोगतीकडे घेऊन जातो. ज्ञानधने जे आड्यता तेने ये हाता परब्रह्म. बघा, ज्ञानधन तुमचं वाढत 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 गेलं की मग तेने ये हाता परब्रह्म. आपल्या हातामध्ये हरी आला हाता, मग काय बाई चिंता. आपल्या हातामध्ये आत्मतत्व येतो, आपल्या हातामध्ये परब्रह्म तत्व येतो, आपल्या हातामध्ये भगवंताची प्राप्ती येतो. भगवंताची प्राप्ती आपल्या हातामध्ये येतो. हरी आला हाता, मग काय भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरून देऊरी. बघा, आपल्या अंतःकरणामध्ये कुठलीच शंका राहत नाही. एकदा का आपल्या हातामध्ये परब्रह्म तत्व आलं, परब्रह्माशी एकरूप झालं, परब्रह्माचं आत्मसाक्षात्कार झालं का आपल्या हातामध्ये काय सगळं येतं. आपल्यामध्ये सगळं ज्ञान धन, सगळं धन म्हणजे षडगुण संपन्न षडगुणेश्वर संपन्न माणूस होतो. आणि ते षडगुणांनी संपन्न आपल्याला होण्यासाठी गुरुकडे जायचं. आपल्याला षडगुणेश्वर ते आपल्याकडं षडगुण संपन्न माणूस व्हायला पाहिजे. आणि षडगुण संपन्न होणं म्हणजे काय? म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. आणि या नश्वर सुखासाठी माणूस कुठे कुठे फिरत असतो, काय काय मागतो. म्हणून तर काय शेवटची ओळी काय सांगतात? नश्वर धनाची आड्यता अवश्य ने घ आद्यपाता. अवश्य नेत आद्यपाता. ज्ञानधने जी आड्यता ते या हाता परब्रह्म. नश्वर ज्ञानाची नश्वर वस्तूंची प्राप्ती हे आपल्याला अधोगतीकडे घेऊन जातो. आणि ज्ञानधन काय आहे तर आपल्याला भगवंताकडे घेऊन जातो. परब्रह्माची प्राप्ती करून देतो. परब्रह्म तत्वाशी एकरूप करून देतो. नवे नवे परब्रह्मच बनवतो आपल्याला. झाल्याशिवाय आपले श्रीगुरू पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल.